तर मित्रांनो, कोण कुठून निवडून आलेला आहे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बनकर दिलीपराव याच्यामध्ये संपूर्ण यादी आपल्याजवळ आलेली आहे. त्यामध्ये बघा, बनकर दिलीपराव शंकरराव हे जे निपाडमधून आलेले आहे. गावित राजेंद्र देदा पालघर शिवसेनेचे आहे. शांताराम मोरे शिवसेनेचे आहे भिवंडी रूरल. पराग शहा बीजेपीचे आहे घाटकोपर ईस्टमधून निवडून आलेले आहे. कालिदास निळकंठ कोलमकर हे जे आहे वडाळा बीजेपीचे आहे, इथून निवडून आलेले. आदिती तटकरे NCP श्रीवर्धनमधून निवडून आलेले आहे. अभिजित धनंजय पाटील NCP माढा मधून निवडून आलेले आहे. ॲडव्होकेट KC पडवी हे जे आहे इंदिरा काँग्रेस अक्का कुवा इथून जे आहे निवडून आलेले आहे. शहाद्यावरून राजेश पडवी बीजेपीमधून. बीजेपीचेच डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित नंदुरबारमधून. INC काँग्रेसचे जे आहे नवापूर श्री कृष्ण कुमार नाईक आलेले आहे. त्यानंतर प्रवीण चौरे काँग्रेसचे सक्रीमधून आलेले आहे. बीजेपीचे जे आहे मनोहर पाटील राघवेंद्र मनोहर पाटील हे धुळे रूरलमधून आलेले आहे. अग्रवाल ओमप्रकाश हे जे आहे BJP धुळेमधून आलेले आहे. जयकुमार रावल BJP सिंदखेडामधून आलेले आहे. काशीराम पवरा BJPचे शिरपूरमधून आलेले आहे. चंद्रकांत सोनवणे शिवसेना चोपडा. अमोल हरिभाऊ जवळे BJPचे रावेरमधून आलेले आहे. सावकरे संजय वामन BJP भुसावळमधून निवडून आलेले आहे. सुरेश दामू भोले BJP जळगावमधून आलेले आहे. गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना जळगाव रूरलमधून आलेले आहे. अनिल भाईदास पाटील NCP अळमनेरमधून आलेले आहे. अमोल चिमनराव पाटील शिवसेना एरंडोलमधून आलेले आहे निवडून. मंगेश रमेश चव्हाण BJP चाळीसगावमधून निवडून आलेले आहे. किशोर अप्पा पाटील शिवसेना पाचोऱ्यातून आलेले आहे निवडून. गिरीश दत्तात्रय महाजन BJP जामनेरमधून. चंद्रकांत निंबा पाटील शिवसेना मुक्ताईनगर. चैनसुख मदनलाल संचेती जे आहे BJP मलकापूरमधून. गायकवाड संजय रामभाऊ शिवसेना बुलढाणामधून निवडून आलेले आहे. श्वेता महाले BJP चिखलीमधून आलेले आहेत. कायंदे मनोज देवानंद NCP सिंदखेड राजामधून आलेले आहे. खरात सिद्धार्थ रामभाऊ हे आलेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप मेहकरमधून. आकाश पांडुरंग फोंडकर BJP खामगावमधून. कुटे संजय श्रीराम BJP जळगाव जामोदमधून. प्रकाश भारसाकडे BJP अकोटमधून. नितीन देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बालापूरमधून. अग्रवाल विजय कमलकिशोर BJP अकोला वेस्टमधून. रणधीर सावरकर BJP अकोला ईस्टमधून. हरीश पिंपळे BJP मूर्तिजापूर. अमित झनक काँग्रेस रिसोडमधून. श्याम खोडे BJP वाशिममधून. साई प्रकाश डहाके BJP कारंजामधून. अरसद प्रताप अरुणभाऊ BJP धामणगाव रेल्वेमधून आलेले आहे. प्रताप अडसड. रवी राणा जे आहे बडनेरामधून आलेले आहे. अलीम पटेल मोहम्मद वाहिद हे जे आहे अमरावतीमधून येते जे आहे. अलीम पटेल नाही आलेले आहे, ते चुकीचं दिलेलं आहे. अमरावतीमधून जे आहे सुलभाताई खोडके ह्या विजयी झालेल्या आहे. राजेश श्रीरामजी वानकडे BJP तिवसा हे बरोबर आहे. गजानन मोतीराम लवटे दर्यापूरमधून आलेले आहे. केवलराम तुलसीराम काळे मेळघाटमधून आलेले आहे BJPचे. प्रवीण तायडे BJP अचलपूरमधून आलेले आहे, इथे बच्चू कडू हारलेले आहे. उमेश अलियास चंदू यावलकर BJP मोर्शीमधून आलेले आहे. BJPची सीट लागलेली आहे मोर्शीमध्ये. आर्वीमधून सुमित वानकडे आलेले आहे BJPचे. राजेश भाऊराव बकाने जे आहे देवडीमधून आलेले आहे. त्यानंतर समीर त्र्यंबकराव कुन्हावार BJP हिंगणघाटमधून आलेले आहे. शेखर शेंडे वर्ध्यामधून आलेले आहे काँग्रेसचे. चरणसिंग ठाकूर BJP काटोल. डॉक्टर आशिषराव देशमुख BJP सावनेरमधून आलेले आहे. मोठी यांनी जी आहे याच्यामध्ये टक्कर होती. समीर दत्तात्रय मेघे BJP हिंगणामधून. संजय नारायणराव मेश्राम काँग्रेस उमरेडमधून. देवेंद्र फडणवीस BJP जे आहे उपमुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस हे जे आहे नागपूर वेस्टमधून साऊथ वेस्टमधून. मोहनगोपाल माटे नागपूर साऊथमधून. त्यानंतर खोपडे पंचम BJP नागपूर ईस्टमधून. प्रवीण दटके जे आहे BJP नागपूर सेंट्रलमधून. विकास ठाकरे काँग्रेस नागपूर वेस्टमधून आलेले आहे. डॉक्टर नितीन कृष्णनाथ राऊत नागपूर नॉर्थमधून. त्यानंतर
सुरेश भोयर इंदिरा काँग्रेस कामठीमधून, आशिष जयस्वाल शिवसेना रामटेकमधून, कारमोरे राजू माणिकराव तुमसरमधून, बोंडेकर भोजराज शिवसेना भंडारामधून, त्यानंतर नंदभाऊ पटोले साकोलीमधून, काँग्रेसचे आहे बडोले सुदाम NCP अर्जुनी मोरेगावमधून, विजय भरतलाल रहागडे BJP तिरोरामधून, अग्रवाल विनोद गोंदियामधून, संजय पुर्मा आमगावमधून, रामदास मसराम आरमोरीमधून, मनोहर तुलसीराम पोरेती गडचिरोलीमधून, आत्माराम भागवत NCP अहेरीमधून आलेले आहेत. हे संपूर्ण यादी आहे. अजून इथे काही नावं शिल्लक आहे, तुम्ही ते बघून घ्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तरी BJPनं जी आहे लाडकी बहीण योजना जी इम्प्लिमेंट केली आणि तसेच एकनाथजी शिंदे यांनी जे धडाकेबाज निर्णय घेतलेले आहे त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे. तरी तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रिया द्या. इथे संपूर्ण यादी दिलेली आहे. डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा याची मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तरी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.